एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. कसे आहात सगळे? आशा करते सगळे मस्त आणि मजेत असणार. तर सकाळी उठून जातोय आम्ही गावी, तर जळगावला जातोय. आणि जाण्यासाठी ना म्हणजे असा विचार होता की सकाळी सकाळी अगदी 4 किंवा 4:30ला आम्ही निघू, पण तसं काही झालं नाही आहे. आता निघालोय आम्ही, जवळजवळ 6:15 झालेली आहेत. बऱ्यापैकी ना उशीर झालेला आहे आणि आता पोचायलाही आम्हाला बराच उशीर होणार आहे हे माहिती आहे आम्हाला. पण आहे ना सकाळचं असंच होऊन जातं. मग जरी आपण विचार करून झोपलो किंवा जरी आपल्याला जायचं असेल सकाळी लवकर उठून, तर आपण काही उठत नाही. म्हणजे ही जी गडबड आहे, म्हणजे तुम्हीही हे रिलेट करणार की कितीही विचार केला आपण की आज उठायचं आहे लवकर, आणि नेमकं ज्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं असतं ना त्या दिवशीचा आपल्याला झोप जी आहे ती उशिरा येते आणि माइंडमध्ये बऱ्याच अशा गोष्टी असतात त्या चालू असतात. तर कदाचित त्यामुळे झोप येत नसेल असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या बाबतीतही असंच घडतं का तेही मला सांगा. बरं बघा, बोलता बोलता आहे ना नगरही आलेलं आहे. नगरला थांबलो, चहा पाणी केलं, नाश्ता केला आणि इथूनच आता निघालो आहे पुढे. आणि म्हणजे दूरचा प्रवास असल्यानंतर शक्यतो आम्ही असं जेवण वगैरे जे असतं ते टाळत असतो की असं चुटूरपुटूर काहीतरी खायचं आणि निघायचं, कारण प्रवासामध्ये तशीही गडबड नको काही व्हायला. तसं आमच्या 2 गाड्या निघालेल्या आहे सोबतच. मी, माझी जाऊ, माझी सासू सगळे सोबत आहोत आम्ही. आणि ही वैष्णवी आमच्याच गाडीमध्ये बसलेली आहे, कारण सोबतच जायचं आहे तर तिला आमच्याच गाडीमध्ये बसायचं होतं. तसं ही मुलं खूप एन्जॉय, आणि तिचा तो हट्टच होता की मला ह्याच गाडीमध्ये बसायचं आहे. सो यस, बाय द वे मी तुम्हाला काही सांगितलं नाही की आम्ही जातोय जळगावला लग्नासाठी. आणि मुलं आता झोपलेली आहे जवळजवळ. आहे ना त्याने मस्तपैकी 2 तासाची झोप घेतली, पण मला आहे ना बसमध्ये किंवा गाडीमध्ये अजिबात झोप वगैरे येत नाही. मला म्हणजे असं वाटत होतं की झोपायला पाहिजे, कारण आहे ना मला झोपायलाही उशीर झालेला होता रात्रीला. आणि रात्र म्हणजे अगदी 1 ते 2 तास झोपल्यानंतर आहे ना जीव कसा तरी व्हायला लागतो. पण मला काही झोप येत नव्हती गाडीमध्ये. पण कायच करावं, म्हणजे शक्यतो कुठे जायचं असेल तर माझी हीच हालत होऊन जाते की झोप येत नाही आणि एकदम असं अनकम्फर्टेबल जे असतं ना ते वाटायला लागतं. मे बी तुम्हालाही तसंच वाटत असेल. आणि आत्ता पोहोचलेलो आहोत आम्ही जळगावला. बघू शकता आपण बऱ्याच दिवसानंतर येथे आलेलो आहोत. घर आहे आमचं येथे, पण आहे ना म्हणजे यायला काही जमत नाही, कारण सगळेच आम्ही पुण्यामध्ये असतो तर येथे येणं काही होत नाही आहे. काही प्रोग्राम असेल, काही फंक्शन वगैरे असेल तेव्हाच येतो, आणि तेही म्हणजे एका दिवसासाठी येतो आणि लगेच निघून जातो. असं 2-4 दिवस राहिलेलं मला तरी आठवत नाही की केव्हा राहिलो असेल. माझ्या दिराचं लग्न असेल तेव्हाच होतो आम्ही अगदी 4 दिवसासाठी. तेव्हापासून तर ही फर्स्ट वेळ असेल की आता आम्ही 4 ते 5 दिवस राहणार आहोत इथे. चला तर मंडळी, तुमच्यापैकी कोण कोण जळगावचे आहेत, खानदेशी आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि इथे पोचायला ना जवळजवळ आम्हाला 4:30 पावणे 5 वाजली होती. आणि आल्यानंतर इतकं भारी वाटत होतं की काय सांगावं. म्हणजे एक जी गावाची कडची फिलिंग किंवा आपलं गाव बघितल्यानंतर कसं भारी वाटतं ना, तसंच मला होत होतं. आणि बऱ्यापैकी मी इथे राहिलेली आहे, म्हणजे माझं कॉलेजसुद्धा आहे ना जळगावलाच झालेलं आहे. तर घरी पोचलो, चहा वगैरे घेतला, एक रील शूट करायची होती ती सुद्धा शूट केली. आणि आज होता प्रथमेशचा बर्थडे, तर बर्थडे सुद्धा सेलिब्रेट केला आम्ही. आणि तो रील तुम्ही इंस्टाग्रामवर नक्की चेकआउट करा. तसं इंस्टाग्राम ID जी आहे ती मी शेवटी दिलेली आहे. आणि उद्यापासून सगळे लग्नाचे प्रोग्राम स्टार्ट होणार आहे. होपफुली तुम्हाला ते सगळे व्हिडिओ आवडतील असं मला तरी वाटतं. दुसऱ्या शहरात गेल्यावर आनंदाचा खरा अर्थ समजत नाही, पण आज आनंद काय असतो ते कुटुंबासोबत राहून समजलंय. आणि बऱ्यापैकी आम्ही एकत्रित असतो, एकत्र कुटुंब आहे आमचं. एक चांगला दिवस म्हणजे असा दिवस जो समाधानाने संपतो. आज तुम्ही जे काही केलंय त्यात समाधानी राहा, समाधान शोधा. तसंही मनुष्य कुठे समाधानी असतो. एक इच्छा पूर्ण झाली की दुसऱ्या इच्छेमागे पळत असतो. चला, बरंच झालं हे मनुष्य जीवन आणि बरीच झाली ही फिलॉसॉफी. बऱ्यापैकी छान असं बर्थडे सेलिब्रेशन केलं. आणि मे बी ही प्रथमेशची पहिलीच वेळ असणार की सगळी फॅमिली मिळून त्याचं बर्थडे सेलिब्रेट करतोय, केक कट करतोय. आणि हा फक्त कोइन्सिडन्स आहे, कारण मला जाताना ना पहिले माहेरी जायचं होतं. तिथे राहणार होती मी 1 दिवस आणि उद्या सकाळी किंवा दुपारच्या वेळेस निघणार होती. आणि हे बाय चान्स झालं की असं आम्हाला बर्थडे सेलिब्रेशन त्याचं मिळालं. तसंही देवाच्या इच्छा ह्या आपल्या इच्छेपेक्षा वेगळ्याच असतात. केक कट करून झाल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आजचा व्हिडिओ सुद्धा मी येथेच एंड करते. आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय. आणि हा जो दिसतोय तो दुसरा केक होता.